आज मला तुमच्यासोबत 2-3 अशा घटनांबद्दल बोलायचं आहे की ज्या घटना लव्ह जिहादशी संबंधित आहेत. खोटं बोलून, प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, मग नंतर धर्म परिवर्तन करायला लावण्याच्या संबंधित ह्या काही घटना आहेत. आणि ह्या घटना काही नवीन नाहीत. आपल्या आजूबाजूला, आपल्या शहरामध्ये, आपल्या देशामध्ये, जगभरामध्ये घडतच आहेत. रोजच्या रोज घडत आहेत. आपल्या कानावर ह्या गोष्टी येतात. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि चीड येण्यासारखी गोष्ट की तरी आपल्या ह्या हिंदू आया बहिणी ज्या आहेत ह्या याच्यातून काहीही शिकायला तयार नाहीत. काय सांगावं तुम्हाला आता. अरे आपलं डोकं वापरा, आपली बुद्धी वापरा. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या लोकांपासून सावध राहा. हे जे चिकणे चोपडे तुमच्यासोबत बोलतात, गोड गोड बोलतात, नंतर ते तुमचे काय हाल करून सोडतात याचा तुम्हाला अंदाज नाही. बघा काही पिक्चर बघा. तो कोणता पिक्चर आला होता एक, केरला फाईल्स, तो बघा. कितीतरी घटना आहेत. हे लोक शेवटपर्यंत साथ देणारे नाही. तुम्ही त्यांच्यासाठी भक्ष्य आहे, भक्ष्य बस. आणि एखाद्याच्या जाळ्यात जर तुम्ही अडकले तर तो एकटा तुमचा वापर नाही करणार. हा त्याच्या बाकीच्या कम्युनिटीला पण बोलावणार आणि तुमच्यावर अत्याचार करायला लावणार. म्हणून डोकं वापरा, समजून घ्या. तर पहिली घटना आहे अकोला जिल्ह्यातली, अकोला शहरामधली. अकोला शहरामध्ये एक प्रसिद्ध असा रस्ता आहे ज्याचं नाव आहे MG रोड, महात्मा गांधी रोड, जिथे खूप सारे असे शॉपिंग स्ट्रीट आहे. तो शॉपिंगचे खूप सारे दुकान आहेत आणि त्याच शॉपिंगच्या दुकानामध्ये एक दुकान ज्याचं नाव आहे परी बिंदी घर. आता परी बिंदी घरचा जो मालक आहे तो आहे एक मुस्लिम. आता परी बिंदी घर म्हणजे तिथं बिंदी विकल्या जाणार, टिकल्या विकल्या जाणार. आता ह्या टिकल्या बिंदी घ्यायला कोण येणार? कोणी मुस्लिम स्त्री तर येणार नाही. तिथे येणार आपल्या हिंदू मुली, हिंदू बाया, हिंदू स्त्रिया, आपल्या आया बहिणी येणार तिथे. आता त्यातल्याच एका स्त्रीला हा जो एक मुस्लिम दुकानदार आहे हा आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढतो. गोड गोड बोलतो तिच्याशी, प्रेमाच्या जाळ्यात ओढतो. तिची एक व्हिडिओ क्लिप बनवतो, तिला ब्लॅकमेल करतो आणि हे व्हिडिओ क्लिप दाखवून तो तिला असं म्हणतो की माझ्या मित्रांना पण आता हे सुख काही घेऊ दे. तर मग तो त्याच्या आणखीन मित्रांना बोलावतो. त्यातला एक मादरचोद आपला हिंदू पण आहे असं वाटते मला. मादरचोद वानखेडे त्याचं नाव आहे. ठीक आहे. आणि ही घटना आता रिसेंटली पेपरमध्ये आलेली आहे, लोकसत्तामध्ये. बघून घ्या तुमच्यासमोर. हे मी ठेवतो, हा पेपरचा कात्रण, लोकसत्तातली ही बातमी आहे. नंतर मग आता ही ब्लॅकमेल केल्यानंतर, एवढ्या सगळ्या लोकांचा कळून वापर झाल्यानंतर मग आता ही व्हिडिओ क्लिप, ती स्त्री काय म्हणते की ही व्हिडिओ क्लिप जी आहे ती आता डिलीट कर बाबा, मी खूप थकली. आता या मादरचोदांना काही दया येत नाही तिची. ते म्हणतात आधी तू धर्म परिवर्तन कर. मग आता थोडाफार स्वाभिमान राहिलेला आहे या स्त्रीमध्ये, तर ही जाते पोलीस स्टेशनमध्ये. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मग ही कंप्लेंट करते आणि मग त्या हरामजाद्यांना पकडण्यात येते. नंतर मग लक्षात येते महानगरपालिकेच्या की याचं हे जे दुकान आहे हे अवैध आहे, अतिक्रमणामध्ये आहे आणि महानगरपालिका याचं दुकान तोडून टाकते. UP स्टाईल. या अकोला महानगरपालिकेचे खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच झालं पाहिजे. ज्या ठिकाणी यांनी हे कर्मकांड केलं, कुकर्म केले, ते दुकान पाडलं, खूप चांगलं झालं. आणि अतिक्रमणामध्ये होतं, त्यामुळे काही प्रश्नच नाही. ते सगळं कायदेकानूनच धरून चाललेलं आहे. ठीक आहे. तर ह्याची ही पहिली घटना. दुसरी घटना आहे ती म्हणजे उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातली. आता इथे तो खूप मोठा कांड झाला म्हणतात. असं म्हणतात की अशा बातम्या आहेत की 300पेक्षा जास्त मुलींना धर्म परिवर्तन करायला लावलेलं आहे. तिथे पण एक महिला गेली पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला आणि तिने एका व्यक्तीचं नाव घेतलं आणि सांगितलं की यांनी खूप साऱ्या मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्म परिवर्तन करायला लावलं. आणि हा जो माणूस आहे, हा जो व्यक्ती आहे, हा मुस्लिम आहे. स्वतःची ओळख हिंदू म्हणून यांनी करून दिली. आणि MIMचा हा एक नेता आहे, छोटा मोठा नेता आहे आणि ज्याचं नाव आहे असफरुल हक उर्फ प्रिन्स, असं याचं हे नाव आहे. आता या लेडीजनी जी कंप्लेंट केली त्याच्यामध्ये यांनी सांगितलं की हा जो असफरुल हक आहे हा आपलं खोटं नाटं हिंदू नाव सांगतो, हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढवतो, नंतर त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवतो आणि मग धर्म परिवर्तन करायला लावतो, देह विक्रीच्या व्यवसायामध्ये ढकलतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत याच्यामध्ये सामील. बरं झालं लवकरात लवकर हिला जागालीने कंप्लेंट केली. मग पोलीस ॲक्शनमध्ये आले
आणि पोलिसांनी यांना मुंबईवरून बांद्र्यामधून पकडलं. आणखीन याच्यासोबत 8 जण पण पकडले गेलेले आहेत. आता पोलीस इन्क्वायरी चालू आहे. बघू आता आणखीन पुढे याच्यामध्ये काय काय आपल्याला बातम्या ऐकायला भेटतात. तर हे सगळे असे उद्योगधंदे सुरू आहेत. मागे उत्तर प्रदेशमध्ये आपण ऐकलं की तो जो छांगूर बाबा आहे, तो छांगूर बाबानं किती मोठा कांड करून ठेवलेला आहे. आताच्या घटना आहे. कधी सुधारणार तुम्ही, कधी समजणार? आणि यामध्ये बळी पडणाऱ्या ह्या सगळ्या स्त्रिया आहेत, आया बहिणी आहेत, आपल्या मुली आहेत. असं म्हणतात मुलींमध्ये हा खूप सारा सेन्स असतो, पण इथे तुमचा सेन्स कुठे गायब होतो काय माहिती, देव जाणे. त्यामुळे परत एकदा हात जोडून विनंती करतो की अशा लोकांपासून सावध राहा. हा, होऊ शकते की सगळेच या कम्युनिटीमधले लोक काही वाईट नाही, हां, पण हे तर तुम्हाला ओळखता येते ना, तर ओळखा ना, आपली बुद्धी चालवा. धन्यवाद.